वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक येतोय बबलू धुरी. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ज्याच्या भात्यावरून नेहमीच पाहायला मिळते तोच बबलू. पहिला चेंडू सुरेख असा फटका संघाचं खातं खोललं जातं. संघाची धावसंख्या होते 1 आणि दुसरा चेंडू सुरेख चेंडू तेवढाच चांगल्या प्रतीचा फटका 2 धावांसाठी. संघाची धावसंख्या होते 3 धावा. 2 चेंडूसाठी समाप्त होतोय. गोलंदाजी मार्गावर आपल्याला दिसतोय चिंगोळीगावचा सुपुत्र बबलू धुरी ज्याच्याकडून सुरेख अशा गोलंदाजीची नेहमीच अपेक्षा असतो तोच बबलू. दरम्यान सुरेख अचूक टप्प्याच्या चेंडूला एका धावेसाठी खेळतोय. संघाची धावसंख्या होते 4 धावा. सुरेख अचूक टप्प्यावरची गोलंदाजी त्याला सामोरं जातोय प्रतीक. पुढे सुरेख जेल टिपला जातोय. पहिला गडी पहिला मासा गळाला लागतोय. गोलंदाज बबलू धुरीच्या. सुरेख अचूक टप्प्यावरचा चेंडू. सुरेख जबरदस्त असा खेळाडू मैदानात प्रवेश करतोय. मुंबईचा डॉन संदेश चव्हाण. दरम्यान एक धाव घेतोय. सय्यमी फटका निघतोय तो संदेश चव्हाणच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या होते 5 धावा. दरम्यान बबलू आपल्या षटकातील पुढे चेंडू सुरेख फटका निघतोय तो गोलंदाजी मार्कर दिसतोय आणि सामोरं जातोय महापुरुष गायकवाडी संघामधून खेळणारा शशांक नाईक. दरम्यान पहिला चेंडू सुरेख चेंडू लेग स्टिकवर येणारा चेंडू हलकेच खेळतोय. 1 धाव घेतोय. सुरेख अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्यात माहीर असलेला गोलंदाज आपल्याला दिसतोय गोलंदाजी मार्गावर गौरव वेंगुर्लेकर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू तेवढाच सुरेख असा फटका. बॉक्स अंडर क्रिकेट स्पर्धेमध्ये एकेरी झालेला अत्यंत मोलाचे असं स्थान असतं. ती मोलाची धाव घेण्यात यशस्वी होतोय शशांक. त्याचा धाव सांभाळण्यासाठी सज्ज होतोय संदेश चव्हाण. सुरेख फटका निघतोय संदेशच्या बॅट मधून. मात्र 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 धावांची वाढते. संघाची धावसंख्या होते 9 धावा. दरम्यान गौरव आपल्या षटकातील पुढील चेंडू आतापर्यंत अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. या ठिकाणी थोडंसं गटाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते बबलू कडून. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 धावांची 11 आहे. धावसंख्येवर पोहोचते. गौरव आपल्या षटकातील पुढील चेंडू पुढे सजवून आणण्याचा प्रयत्न पण करतोय. सुरेख यष्टी रक्षण या ठिकाणी पाहायला मिळते ते बंटी कोरगावकर याचा संघ मालक बंटी स्पोर्ट्सचे यष्टी रक्षक बंटी कोरगावकर यांचं सुरेख असं यष्टी रक्षण. दरम्यान निर्णयाची प्रतीक्षा आणि नाबाद पुरवतात संकेत आणि नीलकमल पवार. आपल्या क्रीज मध्ये पोहोचतो तो संदेश. दरम्यान पुन्हा एकदा गौरव वेंगुर्लेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा हा मात्र लेग स्टिकवर येणारा चेंडू हलकेच घेतोय. 1 धाव घेतोय. संघाच्या धावसंख्येत भर टाकतोय. संघाची धावसंख्या धाव पोहोचते ती 12 आहे. धावसंख्येवर 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्याची 2 षटकाच्या संख्येत 12 धावा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामोरा जातोय. शशांक पुढे सरसावतोय. सुरेख असा जोरदार फटका. मात्र 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 13 धावा. 13 चेंडूसाठी समाप्त होते. संघाची धावसंख्या 13 धाव फलकावर दिसते. दरम्यान अर्जुन आपल्या षटकातील दुसरा चेंडू. हा मात्र सुरेख अचूक टप्प्यावरचा चेंडू तेवढाच अचूक फटका निघतोय 1 धावेसाठी. आता मात्र आक्रमक फटके नक्कीच अपेक्षित असतील ते ध्रुवी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. दरम्यान या ठिकाणी 1 धाव पुन्हा एकदा निघते. शशांकला संघाची धावसंख्या होते 14 धावा. 15 धावा. 15 चेंडूसाठी समाप्त होते. संघाची धावसंख्या 15. षटकातील 4था चेंडू घेऊन या ठिकाणी मात्र अवांतर स्वरूपात 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 16 धावा. चेंडू सुरेख चेंडू आणि सुरेख असा स्ट्रेट ड्राईव्ह. सुरेख क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत गौरव वेंगुर्लेकर याचा. दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. आजच्या इनिंगमधील पहिला षटका निघतोय तो शशांक नाईक याच्या बॅट मधून. 22 अपेक्षित असा फटका निघतो तो शशांक याच्या बॅट मधून. सुरेख असं मिलन पाहायला मिळते ते चेंडू आणि बॅटचं. चेंडू जातोय सीमारेषा. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी
अर्जुन चर्लेकर यांच्या दरम्यान धावा एक घोषित केली जाते. पंच अभिषेक वेंगुर्लेकर कडून संघाची धावसंख्या एका धावेची 23 धावा. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. बिबोनगावचे माजी सरपंच श्री बंड्या कंदुरकर यांच्या हस्ते होईल. एक चेंडू होते आणि संघाची धावसंख्या होते 1. दुसरा चेंडू सुरेख चेंडू 2 चेंडूसाठी समाप्त होते. संघाची धावसंख्या 3 धावा. दरम्यान पुढे मात्र सुरेख चेंडू थोडस एसटी रक्षणामध्ये ढिलाई दिसते. ती संदेशाची 1 धाव इथे संघाची धावसंख्या होते 4 धावा. प्रसाद वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्कर आणि मला वाटतं या ठिकाणी मूळ शिकून येते. अवांतर स्वरूपात 2 धावांच्या संघाची धावसंख्या 2 धावांची वाटते. संघाची धावसंख्या होते 6 धावा. सुरेख अशी सुरुवात म्हणावी लागेल ती गौरव आणि बबलू याची आपल्या संघासाठी 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान सुरेख फटका निघतोय गौरवच्या बॅटमधून. मात्र 1 धाव येते. संघाची धावसंख्या होती ती 7 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू तेवढ्याच चांगल्या प्रतीचा फटका एका धावेसाठी. संघाची धावसंख्या होते 8 धावा. 5 चेंडूचा ते समाप्त होतोय. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय प्रसाद. सुरेख अचूक कपड्याच्या चेंडूला सन्मानपूर्वक खेळतोय एका धावेसाठी. संघाची धावसंख्या एका धावेची वाटते आणि संघाची धावसंख्या होती ती 9 धावा. पहिल्या षटकाचा समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या 24 धावसंख्येचा पाठलाग करताना 9 धावा. श्री बंड्या कोरगावकर बंड्या कंदुरकर यांच्या हस्ते नाणेफेक होईल. सुरेख चेंडू सुरेख अशी धाव निघते. बबलू याच्या बॅटवरून संघाची धावसंख्या वाढते. वारंवार एकेरी धावा निघतात. संघाची धावसंख्या 11 जण 1 धाव येते. संघाची धावसंख्या 2 पोटे 12 या धावसंख्येवर नक्कीच दडपण आहे ते गोलंदाजावर. सुरक्षित असून फटके यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अभियाचं चेंडू जातोय निर्धाव. बॉक्स संग्राम क्रिकेट स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षणाला मोलाचं स्थान आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सुहास नाईक या ठिकाणी शिवम क्रिकेट संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. बराच वेळ या ठिकाणी मान्यवर श्री बंड्या कंदुरकर वाटतात त्या ठिकाणी नाणेफेक होते. शिवम स्पोर्ट्स प्रोसेस महापूर नाईक बॉल दिले. सुरेख चेंडू काय माहिती संघाची धावसंख्या एका धावेची वाटते. संघाची धावसंख्या होती ती गौरवच्या बॅटमधून एका धावेसाठी. महापूर नाईक क्रिकेट संघ नाणेफेकच्या असतील. गोलंदाज संदेश चव्हाणकडून पळसेवाडीची एक्सप्रेस म्हणून जो नाव असलेला गोलंदाज पहिला चेंडू मात्र शेअर होतोय. अवांतर स्वरूपात 1 धाव येते. संघाची धावसंख्या वाढते 17 या धावसंख्येवर पोहोचते. आता मात्र 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडूवर 7 धावा. परिणाम पुन्हा एकदा चेंडू आता मात्र 1 षटकार जाऊन जातो. अवांतर स्वरूपात 1 धाव येते. संघाची धावसंख्या वाढते आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पुढे जाऊन आलेला फटका मात्र या ठिकाणी संयमी फटका निघतोय एका धावेसाठी. नक्कीच 5 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच मापन असं लक्ष आहे ते समोर. नक्कीच विजयाच्या दिशेने आगेकूच करतो. गौरव आणि बबलू दिसते. आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. एकेरी धावांवर भर घेतो क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतो तो बंटी स्पोर्ट्स क्रिकेट संघ आणि विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. आता मात्र 5 चेंडूवर 5 धावांचा यावेळी मात्र सुरेख अचूक टप्प्यावरच्या चेंडूवर भेट होतो फलंदाज गौरव वेंगुर्लेकर. 4 चेंडू आणि 5 धावांच्या आवश्यकता. संदेश चव्हाण आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन बॉल घ्या आणि मार फाट करू. फलंदाजी करतो तो गौरव पुढे सरता. सुरेख असा फटका निघतो एका धावेसाठी. नक्कीच मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल ती बंटी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा संघ मालक बंटी याची. बॉलरन पहिले टाकल्यानंतर झालं 3 चेंडू आणि 4 धावा. बबलू जोडी 3 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेस आहे ती नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर
पळशीवाडी एक्सप्रेस संदेश चव्हाण सुरेश चंदू सुरेख असा फटका त्याचा फटका निघतोय तो बबलूच्या बॅट मधून. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना तोफा गर्दीमध्ये सुरू असलेला पहिला सामना आणि सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी यष्टीरक्षण ठीक होतोय फलंदाज ठीक होतोय चेंडू जातोय एका धावेसाठी. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता. फलंदाजीसाठी सज्ज होते बबलू गोलंदाजी मार्क संदेश. हा मात्र सुरेख चेंडू एक धाव घेतोय विजयी होतोय तो 24 संघ मंडळाच्या वतीने हार्दिक